आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय दिला तो की घेतला असेल, त्यामध्ये मी माजी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर 100% आहे. त्यांनी पक्षामध्ये घेतलं तर भाऊसाहेब वागचौरेचं मी माजी खासदार म्हणून स्वागतच करणार. ह्या ठिकाणी शिंदे साहेब आता राजकारणामध्ये बरेचशा वेळेस चेंजिंग काय होतात, परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या 2000 मला वाटते 22ला शिंदे साहेबांवर जाण्याचा निर्णय केला. मी त्यावेळेस निलोंड्याचा विषय असेल, काही विकासाची कामं असेल, त्यामुळे शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी निलोंड्याच्या कामाला पूर्ण निधी करून त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भात मोठा निर्णय त्यावेळेस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारने त्यावेळेस घेतला. प्रत्येक गावामध्ये काम करण्याची संधी त्यामुळे आम्हाला लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु 2024ला दुर्भाग्याने या मतदारसंघामध्ये मतदारांनी जरी मतं दिले असेल, या ठिकाणी माझा पराजय झाला. परंतु 10 वर्ष ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला 15 वर्ष मतदान केलेलं आहे आणि ज्यांनी केलं त्याचा मी ऋणी आहे, ज्यांनी नाही केलं त्याचा देखील ऋणी आहे, ज्यांनी केलं नाही त्याचा देखील ऋणी. या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सतत काम करण्याची संधी मला 10 वर्ष मिळालेली आहे. भविष्य काळामध्ये सुख दुःखामध्ये कार्यकर्त्याच्या असेल, मतदारांच्या काय अडचणी असेल, राज्याच्या असेल, केंद्राच्या असेल, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. राज्याच्या आणि केंद्राच्या ह्या योजना काय काय लाभ देता येईल ते आम्ही करणार. ह्या ठिकाणी शासकीय लेवलचं संरक्षण असेल मिळेलच, परंतु आम्ही देखील 2022ला झालो त्यावेळेस निषेध वगैरे झालेला, परंतु ह्या भागातला विकास, ह्या भागाला कार्यकर्त्यांची संच होता त्यावेळेस आमच्या बरोबर राहिला. लोकांनी संधी दिली, थोडं आंदोलन झाले, परंतु ह्या ठिकाणी काम करताना ह्या मतदारसंघामध्ये सूक्ष्म कार्यकर्ते आहेत, काम करणारे कार्यकर्ते, मतदार सर्व असल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांना जे मदत करायची असेल शासनाच्या वतीने केली जाईल. मी शिंदे साहेब जो निर्णय घेतला, शिंदे साहेबांनी त्यांना पक्षात घ्यायचं असेल त्याचं मी माजी खासदार म्हणून स्वागत करणार. आता योग आहे 2014चा मी इतिहास सांगतो. 2014ला बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, ह्या ठिकाणी मी श्रीरामपूरचा उल्लेख करेल. विखे पाटील विरोधात होते आणि मुरकुटे ह्या ठिकाणी माझे समर्थन करत होते. 2024ला मुरकुटे विरोधात गेले आणि विखे पाटील समर्थनात आले. कालचंद्राने दोन्ही माझ्या विखे आणि मुरकुटे आले आणि आमचा पराजय झाला. म्हणजे हे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, पण चांगलं कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं मतं आणि लोकांमध्ये संपर्क ठेवायची भूमिका आहे. मला एकच वाटतं, हा मतदारसंघ साईबाबांचा आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने अनेक देशात विदेशात आणि साईबाबाच्या मनामध्ये जे असेल ते होणार आहे आणि म्हणून चांगली बुद्धी देऊन या ठिकाणी ह्या मतदारसंघाचा विकास. मी सर्वात दुर्भाग्य आहे ह्या मतदारसंघामध्ये 2005चा जो कायदा झाला, मी पत्रकार आपण सर्व आहे, 2005चा ब्रिटिशांनी न्याय दिला आपल्याला, परंतु 2005चा जो समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे हक्काचं पाणी आपण मराठवाड्याला गेलेलं आहे आणि म्हणून कॅनल 12 महिने पाण्यामध्ये राहणारा शेतकरी भविष्य काळामध्ये चौथं रोटेशन मिळालं नाही तर ते शेतकऱ्यांच्या जमिनी माती मौलाच्या होतील, त्याला पियाला पाणी उपलब्ध होणार नाही. म्हणून तो कायदा झाला, तो कायद्याचा मी त्यावेळेस पण निषेध केला होता आता 2014 पासून. परंतु कायद्याला जर खरं त्याला बायपास करायचा असेल तर अतिरिक्त पाणी निर्माण करून तो हक्काचं पाणी आपल्या 8 तालुक्याला असेल, 8 विधानसभेला असेल, ते हक्काचं पाणी देऊन बाकी उरलेलं पाणी आहे ते मराठवाड्याला द्यायची भूमिका ठेवली पाहिजे. नाही तर ब्रिटिशांनी न्याय दिला आणि आपल्या लोकांनी ह्या पट्ट्यातल्या खासदार आमदारांनी तो हिरावून घेतलेला अधिकार आहे पूर्ण द्यायला आपण प्रयत्न करायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल.